शिळ्या चपात्यापासून ही रेसिपी बनवली आहे. तर इतके मस्त ही रेसिपी बनवून तयार झाली होती ना, आणि करायला तर खूपच सोपी आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि तुम्ही या रेसिपीला ना काय नाव देसाल हे कमेंट करून नक्की सांगा, कारण ही रेसिपी मी तयार केलेली आहे. तर ही माझी रेसिपी आहे, तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. आता बऱ्याचदा काय होतात, चपात्या ना शिळ्या उरतात. मग शिळ्या चपाती उरली ना, तर माझ्या घरी तर मलाच खावं लागते, ते कोणीच खात नाही. नाहीतर मग ती जर चपाती मी नाही खाल्ली तर मला फेकून द्यावं लागते. तर मी चपाती फेकून नाही देत. मग मी काय करते, असं स्नॅक बनवते, आणि असं स्नॅक बनवलं ना तर सगळेच खातात. आता इथं 3 चपात्या शिळ्या उरल्या होत्या, त्या 3 चपात्याचा आपण स्नॅक बनवणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. तर बेसन पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपण हे बेसन काढून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खरं सांगू ना, ही रेसिपी इतकी मस्त झाली होती ना, इतकी कुरकुरीत बनवून तयार होते ना ही रेसिपी. तुम्ही संध्याकाळची जी 4 ते 5च्या दरम्यान भूक लागते ना, त्या टायमालासुद्धा तुम्ही चहासोबत ही रेसिपी खाऊ शकता. एकदा नक्की करून बघा. तर इथं मी 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. ते पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवणार आहोत, आणि एका जी चाळणीची प्लेट असते ना, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता ही प्लेट आपण साईडला ठेवून देऊयात, बाकीची तयारी करूयात. एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2च लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर जास्त लसूणचा वापर नका करू, नाही तर रेसिपी जास्त तेलकट होऊ शकते. म्हणून फक्त 2च लसूण पाकळ्या आपल्याला वापरायच्या आहेत. आता त्याच्यामध्येच आपण 1 चमचा धने टाकणार आहोत. आता त्याच्यामध्येच आपल्याला छोट्या चमच्यानी अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, आणि जे छोट्या चमचाच मसाल्याच्या डब्यामध्ये असते ना, त्याच चमच्यानी 1 चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे, आणि जे पोहे खातो ना त्याच चमच्याने आपल्याला धने घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर अदरकचंच वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक आपल्याला हे फिरवायचं नाही. तर बघू शकता, आता याच्यामध्येच आपल्याला स्वच्छ धुतलेला कोथिंबीर टाकायचा आहे, आणि हे मिक्सरला एकदा पुन्हा फिरून घ्यायचं आहे पाणी न टाकता. तर बघू शकता, मस्त असं अदरकचं मी इथं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर हे वाटण आपलं तयार आहे. आता हे वाटण आपण साईडला ठेवूयात. इतका मस्त खमंग वास येतोय ना, तर खरंच खूप मस्त रेसिपी झाली होती. आता हे वाटण आहे ना, आपण जे बेसन घेतलं होतं ना, त्या बेसनमध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे, आणि याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचं आहे, आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. ह्या बॅटरमध्ये ना अशा गुठळ्या होऊ द्यायचं नाही, तर एकदम असं मऊसूत बॅटर असं बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इतकं पातळ मी बनवून घेतलेलं आहे. तर असंच आपल्याला बॅटर पाहिजे आहे, जास्त घट्ट आणि जास्त पातळ नको आहे, सेम आपल्याला असंच बॅटर पाहिजे आहे. तर इथं मी 3 चपात्या घेतल्या आहेत. तर 3 चपात्या आपण पहिल्यांदा 1 चपाती आपल्याला घ्यायची आहे. ती चपाती प्लेटमध्ये ठेवूयात, आणि हे जे बॅटर आपण बनवलं होतं ना, ते थोडं थोडं करून आपल्याला हे बॅटर या चपातीला लावून घ्यायचं आहे. फक्त चमच्याभरच बॅटर आपल्याला चपातीला लावून घ्यायचं आहे. जास्त बॅटरचा वापर नाही करायचा, नाहीतर ती रेसिपी एवढी अशी खुसखुशीत होणार नाही, तर नरम पडते लगेच. तर म्हणून थोडं थोडंसं बॅटर आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरच दुसरी चपाती ठेवायची आहे, आणि चपाती आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायची आहे, आणि दुसऱ्या चपातीलासुद्धा असंच आपण 1 चमचाभर बॅटर पसरून घेणार आहोत. तर सगळीकडं असं काठीने बॅटर लावून घ्यायचं आहे. तर आता तिसरी चपातीसुद्धा आपण अशीच याच्यावर ठेवणार आहोत. चपातीला पहिल्यांदा दाबून घ्यायचं आहे, आणि नंतर याच्यावर हे बॅटर पुन्हा लावून घ्यायचं आहे. तर आपलं 3 लेयर दिलेले आहेत आपण 3 चपातीच्या. तर आता हे बॅटर लावून झालेलं आहे. तर बघू शकता, आता हे आपण चाळणीमध्ये ठेवूयात. या रेसिपीला तुम्ही काय नाव देसाल मला नक्की कमेंटमधून सांगा, कारण माझ्या रेसिपीज असतात आणि मला नाव काय द्यायचं हेच कधी कधी सुचत नाही. तर नक्की कमेंट करून सांगा या रेसिपीचं नाव. तर इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ती प्लेट आपल्याला चपातीची याच्यावर ठेवायची आहे. आता 10 ते 12 मिनटासाठी मस्त अशी चपाती आपण वाफवून घेणार आहोत. तर चपाती तुमची जाड असेल ना, तर थोडा वाफवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो, किंवा पातळ असेल तर थोडंसं कमी वेळामध्येच छान चपाती वाफवून निघू शकते. तर बघू शकता, मस्त असं वाफवून झालेलं आहे. तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थोडंसं टायमिंगचं कमी जास्त होऊ शकतो, कारण चपातीनुसार आहे. पतल्या चपात्या असतील तर लवकर वाफवून तयार होती रेसिपी, आणि जर जाड असतील ना थोडासा वेळ पण लागू शकतो. तर प्लेटीला थोडं पण ही चपाती चिटकली नाही, बघू शकता. आता तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तर मी ते चौकोनी बनवले आहेत. तर सेम ही बिस्किटासारखी अशी खुसखुशीत झाली होती ना ही रेसिपी. तर आता हे आपण व्यवस्थित आपण ना तळून घेणार आहोत. तर बघू शकता, मस्त असे लेयर सुटतात ना, लेयर्स इतके मस्त आले होते ना, तर चहासोबत हे खाण्यासाठी खूप मस्त आहे, आणि खूप कुरकुरीची रेसिपी बनवून तयार होते. तर सगळे असे आपण कापून घेतले आहेत तर चौकोनी आकारामध्ये, आणि तेल ना हलकंसं आपल्याला गरम करायचं आहे, आणि मस्त असं बारीक गॅसवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता, मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे.
आहे का नाही एकदम सोपी रेसिपी. तुम्ही अशा चपात्या उरल्या ना तर अशी रेसिपी बनवायची आणि सगळ्यांनी मिळून खायची. कारण बऱ्याचदा आपण ना चपात्या उरल्यात ना तर त्या चपात्या बायकांनाच खावं लागतात, बाकी दुसरं कोणीच खात नाहीत. मग काय करायचं, असं स्नॅक बनवायचं आणि सगळेच मग ते आवडीने स्नॅक खातील. तर बघू शकता मस्त अशी खमंग कुरकुरीत रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला याच्यावर चाट मसाला टाकून खायचा असेल ना तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकून खाऊ शकता. खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा. ओके बाय.